सुंदरबनच्या जंगलात शेरखान महाराजांचे राज्य असल्यामुळे सगळे जंगल आनंदी आणि प्राणी मित्रत्वाने राहत होते. तर जंगलात भोले हत्तीदादा, चंपाहरणताई आणि लांडगोबा तिघे एकमेकाचे जिवलग मित्र होते. अगदी दोघे तिघे जंगलात जायचे बरोबर, खायचे प्यायचे, सरोवरात पाणी प्यायला बरोबर जायचे. सगळे अगदी एका जीवाने तिघेही होते. त्यांची ही मैत्री, तिघांची घनिष्ठ मैत्री सगळ्या जंगलात प्रसिद्ध होती. संकट आले की इतरही प्राण्यांना ते तिघे मिळून मदत करायचे. तर एकदा काय झालं, जंगलात एक दुष्ट वाघोबा आला. तो अतिशय दुष्ट होता. प्राणी दिसला की शिकार करायचा. त्यामुळे जंगलातले प्राणी संपत आले. सगळ्या प्राण्यांना चिंता वाटू लागली. आता काय करायचं, ह्या दुष्ट वाघोबाला कसं नामोहरण करायचं. जंगलातले प्राणी तर संपत आले. प्रत्येकाला आपापल्या जीवाची भीती वाटू लागली. काय करायचं म्हणून सगळे प्राणी गेले शेरखान महाराजांच्याकडे. त्यांनी सगळं सांगितलं. मी शेरखान महाराजांनी काय म्हणाले, अरे आपल्या जंगलातले भोले हत्तीदादा, लांडगोबा आणि चंपाहरणताई हे तिघे मित्र अतिशय बुद्धिमान आणि हुशार आहेत. त्यांची आपण मदत घेऊया आणि हे वाघोबाचं संकट घालवूया. मग शेरखान महाराजांनी ह्या तिघांना बोलवले आणि सांगितलं की दुष्ट वाघोबा आलाय, तुम्ही तिघांनी मिळून त्याचं संकट दूर करा. ठीक आहे. मग लांडगोबा काय म्हणाले, मी माझी बुद्धी वापरतो. भोले हत्तीदादा म्हणाले, माझी ताकद वापरतो. आणि हरणताई म्हणाले, माझी चपळाई वापरतो. आम्ही तिघे आमच्या सगळ्या गुणांचा वापर करून त्या वाघोबाला जंगलातनं हाकलून काढतो. असे म्हणून ते तिघे निघाले. जाताना त्यांना वाघोबा दिसला. लांडगोबा आणि हत्तीदादा एका बाजूला उभा राहिले. आणि हरणीताईने काय केलं, हरणीताई वाघोबाच्या पुढनं पळत निघाल्या. त्या अगदी वेगात पळत होत्या. हरणीताई दिसल्यावर हरणीचं मांस खायला मिळणार. वाघोबांनाही आनंद झाला. ते हरणीचा पाठलाग करू लागले. हरीण पुढे, पाठीमागे वाघोबा. मग हे लांडगोबाने बघितले ना, भोले हत्तीदादाने बघितले. तेही दोघांच्या पुढे जाऊन उभे राहिले. आणि हरणी पळत 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 होती. वाघोबा पाठलाग करत होते आणि हरणी काही सापडे ना. तेवढ्यात काय झालं, पुढे जाऊन लांडगोबाने एक खड्डा खणला आणि हरणी खड्ड्यावरून उडी मारून पुढे गेली. वाघोबा पडले खड्ड्यात. तेवढ्यात भोले हत्तीदादा आले आणि त्यांनी काय केलं, एक त्या खड्ड्याजवळ मोठं झाड होतं. ते झाड त्याने आपल्या सोंडेने त्या खड्ड्यावर पाडलं. आणि खड्डा आणि झाड दोन्हीच्या मध्ये वाघोबा चिरडले. ते जोर जोरात विवळू लागले, रडू लागले. मग लांडगोबा काय म्हणाले, अरे व दुष्ट वाघोबा, शिक्षा योग्य वाटते ना तुला? तू आमच्या जंगलात किती दिवस विध्वंस करायला लागला, सगळे प्राणी मारून खायला लागलाय, आमच्या जंगलाचं नुकसान व्हायला लागलंय. तुला आम्ही सोडणार नाही. मग तो वाघोबा दयावया करू लागला. म्हणाला, मला माफ करा, मी आता तुमचं जंगल सोडून जातो, पण मला मारू नका. मग भोले हत्तीदादा म्हणाले, बघ तू जंगल सोडून गेलास तर ठीक आहे, नाही तर हे झाड मी तुझ्या अंगावर पाडणार. अर्ध राहिलेलं झाड असं खड्ड्याच्या वर होतं. ते खाली टाकलं भोले हत्तीदादाने. त्यामुळे वाघोबा चिरडला होता. मग हत्तीदादा म्हणले, तू बऱ्या बोलाने जंगल सोडून जा, नाहीतर तुला मी मारून टाकणार. मग वाघोबा म्हणाला, नाही असं करू नका, मी चुकलोय, मला मारू नका, मी जंगल सोडून जातो. मग भोले हत्तीदादांनी ते झाड वर केलं. वाघोबा जंगलातनं पळत सुटला. मागे वळून न बघता तो थेट पळत सुटला. अशा रीतीने लांडगोबानी, भोले हत्तीदादांनी, चंपाहरणताईने जंगलचे रक्षण केले, जंगलातल्या प्राण्यांचे रक्षण केले, संकटापासून त्यांना वाचवले. आपली बुद्धी शक्ती वापरून संकटाचं नामोहरण केलं. शेरखान महाराज खुश झाले. तिघांना बोलवून त्यांनी त्यांचा सत्कार करून तिघांना बक्षीस दिले. सगळ्या प्राण्यांनाही आनंद झाला. सगळ्या प्राण्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. म्हणून
सगळ्यांनी एकजुटीने राहून आलेल्या संकटाला तोंड देता येतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.